गुड मॉर्निंग. सुवर्ण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आता श्रावण महिना चालू झाला आहे, त्यामुळे काय झाडांना पाणी घालायची गरज नाही. श्रावण महिना म्हणलं की सगळीकडे कसं हिरवगार असं दिसू लागलं आहे आणि आषाढाचा पाऊस संपला की सर्वत्रच हे असं हिरवगार होतं. रानं फुलं सगळे ह्या दिवसात बहरतात आणि श्रावण महिन्यात वेगवेगळे सण सुद्धा चालू होतात. उपवास तापास हे चालूच असतं. असा हा श्रावण महिना खूप भक्तिमय असा असतो आणि निसर्गरम्य असा पण असतो. आणि हा ऊन पावसाचा खेळ असा चालू रोज असतो. थोडं ऊन पडतं, थोडं पाऊस पडतो. सतत जरा पाऊस पडत असतो, त्यामुळे काय झाडांना पाणी घालायला लागत नाही. आज काय सकाळपासून पाऊस आला नाही. इथे मी ना व्हेज पुलाव करून घेतला आधी, आणि मग आता आज करायचे आहेत पोह्याचे गुलाबजामुन. मस्त लागतात ते. विकतचं पीठ आणून करण्यापेक्षा घरातल्या साहित्यामध्ये करायचं म्हणून करायला घेतलं होतं. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत, स्वच्छ पाकडून असे घेतले आहे. आता हे पोहे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि असं बारीक केलंय. लय बारीक करायचं नाही, मोठा रवा टाईप असं बारीक करायचं बघा. रवा टाईप असं बारीक केलं आहे. आता हे गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 वाटी पोहे तर 1 वाटी दूध घेतले आणि दूध उकळी आल्यावर हे बारीक केलेले पोहे त्यात ओतायचे आणि हलवत राहायचं आणि ह्यात गाठी होऊन द्यायचे नाही. पूर्ण मिक्स करोस्तोवर असं हलवायचं आणि त्यात गाठी नाही झाल्या पाहिजेत. असं माझं हे हलवून झालं. यामध्ये थोडं मीठ टाकायचं, पुन्हा असं पूर्ण हलवून घ्यायचं आणि पूर्ण असं घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा. आता हे असं शिजून तयार झालंय. आता हे एका ताटामध्ये सगळं काढून घेतलंय आणि असंच हे थोडं 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता आपण गुलाबजामुनसाठी पाक करायला घेणार आहोत. तर 1 वाटी पोहे आहेत, तर 1 वाटीच पाणी इथे मी घेतलं आहे आणि पूर्ण ह्याला उकळी आल्यावर ह्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे. जसं आपल्याला गोड लागतं तसं आपण कमी जास्त करू शकता. आणि ह्याचा पाक ना जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही असं करायचं आहे. म्हणजे आपलं तेल असतं, खाण्याचं तेल असतं ना, तसाच पाक घ्यायचा आहे. हा पाक जर पुढे गेला तर त्यामध्ये पाक मुरत नाही गुलाबजामुनमध्ये. त्यामुळे हा पाक पातळच झाला पाहिजे. असा पाक इकडे तयार आहे, तोपर्यंत हे इकडे थंड झाले. यामध्ये आता आपल्याला मिल्क पावडर घालायचे आहे. ते दुकानात 10 रुपयाची पावडर मिळते ना, ते 2 आम्ही आणल्या होत्या. त्या आहेत घालून मिक्स करून घेतल्या. पूर्ण मिक्स करायचं. ह्या दुधाच्या पण पावडरच्या गाठी होतात, त्या पूर्ण मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आणि असं हे गोल गोल गुलाबजामुन आपल्याला पाहिजे तसे आकारात छोटे मोठे जसं हवेत तसं करून घेऊन तळायला ठेवायचे. ते आमचे असे तयार झाले गोळे करून, आता तळायला घेतले. आता याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आणि असं गुलाबजामुन तळून तयार आहेत. आणि आता ह्या पाकाच्या कढईमध्ये गुलाबजामुन टाकले आणि आधीच ह्यामध्ये वेलदोडे बारीक केलेले टाकले होते. असे तयार झाले आमचे गुलाबजामुन. इथे आम्ही आठवड्याभराची भाजी आणलेली, ते नीट करून
फ्रीजमध्ये ठेवायला घेतली होती. आणि इथं सुवीरला सकाळी आणलेलं पार्सल असं खोलत होतं. हां, आणि काय आणले सुवीरसाठी? डार्क फंटास. दूध आणायसाठी एवढं सगळं आणलं ना. आणि सुवीरला पाहिजे होती डार्क फंटासी म्हणायचं. हां, चहा दूध प्यायचा पहिला. हां, बाय बाय.